कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौकातल्या महापुरुषांचा पुतळा आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात यावं अशी मागणी संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान यांच्या वतीनं 8 डिसेंबर रोजी करण्यात आली होती। याबाबत शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासोबत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली। यावेळी संघटनेनं केलेल्या 10 मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली। यावेळी या ठिकाणची आज महानगरपालिका अधिकाऱ्यांनी शिष्टमंडळासोबत पाहणी केली। येत्या 15 जानेवारीपासून कामाला सुरुवात करण्यात येईल असं आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलं। या दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर 26 जानेवारी रोजी सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष निलेश बनसोडे यांनी दिलाय। ऐतिहासिक बिंदू चौक येथील सुशोभीकरणासाठी 8 डिसेंबर रोजी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना निवेदन देण्यात आले होते। त्या संदर्भात आज शहर अभियंता हर्षजित घाटगे साहेबांनी आज शिष्टमंडळाची आमच्या मीटिंग लावलेली। त्या मीटिंगमध्ये आम्ही ज्या पद्धतीने त्या ठिकाणी सुशोभीकरण हवं आहे त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। येत्या थोड्या दिवसातच महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम सुरू होईल असं आश्वासन शहर अभियंता यांनी दिलेलं आहे। तशा पद्धतीने जर का 15 जानेवारीपासून जर प्रत्यक्षरित्या कामाला सुरुवात नाही झाली तर आम्ही येत्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी सामूहिकरित्या संघटनेच्या वतीने महापालिकेच्या दारात आत्मदहन करत आहोत। यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शिवराम बुद्धाळकर, पंकज आठवले, प्रवीण बनसोडे, अजय शिवचरण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।